नमस्कार, SP TV न्यूजमध्ये आपलं सर्व स्वागत आहे. मला असं म्हणायचं आहे की आता BSNL ऑफिस केंद्र सरकारचे आहे, तरी ह्याच्याकडे शासनाचे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. तरी आता हे पहा, जवळजवळ कमीत कमी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जवळजवळ 100 ते 150 लोक सध्या आहेत. सगळ्यात खंबपैकी आता सध्या ते उपासनाला बसलेले आहेत. तरी का ह्याच्याकडे शासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. किती दिवस झाले, कमीत कमी किंवा बरेच दिवस झाले इथली पूर्ण लाईन बंद आहे, तरी ह्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही. शासनाला काय झालं आहे, कॉन्ट्रॅक्टवाल्यांनी काहीतरी चिरीमिरी दिली की टेंडर चालला, गरीब माणसाला एकदम कमी पगारात काम करा असे बोलल्या जातं. त्याच्यामुळं सगळं BSNL कंपनी सगळी घाट्यात आलेली आहे. तरी दुसरी गोष्ट एक मला असे सांगायचं आहे की आता कमीत कमी नाही म्हणलं तर माझ्या अंदाजीप्रमाणे कमीत कमी नाही म्हणलं तर बीड जिल्ह्यामध्ये 3000 कोटी रुपयाचा घोटाळा. किती? 3000 कोटी रुपयाचा घोटाळा. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाला केबल टाकायची ठरली होती. प्रत्येक ग्रामपंचायतला, जितके बीड जिल्ह्यातले ग्रामपंचायत असतील तितक्या ग्रामपंचायतला. कारण ऑनलाईन हे मोदी साहेबांनी असं थकीत केलेलं होतं आणि जर टेंडर निघलं होतं त्याचं टेंडर त्या माणसाने भरून ते टेंडर भरलं आणि नंतर काय केलं ते टेंडरचं 3000 कोटी रुपयाचं टेंडर नुसतं मातीत गेलं. BSNL कंपनी डायरेक्ट झिरो कंपनीवर आणून सोडायचं कारण म्हणजे ह्याला सगळ्यात मोठे बकरे. ह्याच्यामधले पाहिले तर तसे काही नमुने असे आहेत की नुसते कॉन्ट्रॅक्टदाराला चिरीमिरी द्यायची, कॉन्ट्रॅक्टदारांनी अधिकाऱ्याला आणि दोन्हीने मिळून मिळभेगत करून दोघांनी खायचे. हे पहा मंडळी, आता ह्या BSNL ऑफिसचं केंद्र सरकारची कंपनी आहे. ह्याच्याकडे मोदी साहेबाचं लक्ष आहे. शासनाचे आशे होते की ऑनलाईन सर्व घर ऑनलाईन, उमरा ऑनलाईन, ग्रामपंचायत ऑनलाईन असे ह्याच्यासाठी 3000 कोटी रुपये बीड जिल्ह्याला खर्च करून पूर्ण ग्रामपंचायत कार्यालयाला केबल टाकली, पण एकाही ग्रामपंचायत कार्यालयाला केबल जोडलेली नाही, कसल्याही प्रकारची जोडलेली नाही. हे पहा, सगळं नुसतं कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर असल्यामुळे ह्याच्याकडे साहेब लोकांचा कोणाचा धाक नाही. ह्याच्याकडे कोण्या खासदार आमदाराकडे लक्ष नाही. ह्याच्याकडे बीड जिल्ह्यात तसं बघायचं म्हणलं तर बजरंग बाप्पा सोनवणे ह्यांनी लक्ष देणं गरजेचं काम आहे. आतापर्यंत प्रीतमताई मुंडे होत्या खासदार, त्यांच्या काळामध्ये 10 वर्ष केबलीचं काम चाललं, पण कुठल्याही प्रकारचं प्रीतमताई मुंडेने ह्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही. आता मी बजरंग बाप्पा सोनवणे आहेत, तरी कसल्याही प्रकारचं BSNL केंद्र सरकारची स्कीम असल्यामुळे ह्याच्याकडे कसल्याही प्रकारचं कोणाचं लक्ष नाही ना कसलं काय नाही. पोटमारीचा मारा फक्त गरीब माणसावर, गरीब लेबरवर आलेला आहे, तरी ह्याच्याकडे कोण्या मोदी साहेबाचं कोणाचं काय लक्ष नाही. फक्त असं ऐकायला जातं की आता पेमेंट वाढणार आहे, तारखेच्या तारखेला मिळणार आहे, असं फक्त ऐकलं जातं. खाली कागदपत्रे BSNLचं राहतं. ह्याच्यावरती केंद्र सरकार असल्यामुळे ह्याच्याकडे कसल्याही प्रकारचं कोणाचं लक्ष नाही, कसल्याही प्रकारचं ह्याच्याकडे हे नाही. आज जवळजवळ नाही म्हणलं तर 3000 कोटी रुपयाचा बीड सिटीमध्ये एवढा मोठा घोटाळा BSNL सारखा ठिकाणी केंद्र सरकारच्या ह्याच्याकडे कोणाचं लक्ष बिलकुलही कसलंच नाही. थोडंसं मी सध्या माझ्याकडे स्वतः मी सदाशिव पवळ, संपादक SP TV न्यूजचा, मला स्वतः असं बेकार वाटायला लागलं. केंद्र सरकारच्या किंवा जर सगळ्या पूर्ण जर बंद पडल्या तर आपल्याला जिओ कंपनी, एअरटेल कंपनी, आयडिया कंपनी, अशा रिलायन्स कंपनी यांच्या महागा लागूशीने आपल्याला 10 रुपये कॉल घेतल्याशिवाय मार्ग नाही. कारण आपल्याला सवय लागलेली इंटरनेट सेवेची टोटल शासनाची जी किम आहे केंद्र सरकारची, टोटल किम सगळी मातीत पडलेली आहे. इथं कसल्याही प्रकारचं नाही. खाली इथं काय झालेलं आहे, जे लेबर वर्ग आहे, जे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जे काम करणारे लेबर आहेत, त्यांच्या उपासमारीचे दिवस आता आलेले आहेत. आता हे 4 ते 7 दिवसापासून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर उपास मारण्याचे दिवस आले. प्रत्येक ऑफिसला सगळ्या कुलप लागून BSNL ऑफिस टोटल बंद आहे. असं जर सगळं जर झालं तर ह्याच्याकडे मोदी साहेबांनी यांच्याकडे जर नाही लक्ष दिलं तर लवकरच कंपनी बंद पडण्याची शक्यता आहे. जर समजा आता जर तुम्ही जर 3000 रुपयाचे जर घोटाळे करीत असताना आणि वरून सांगत असताना की बाबा BSNL कंपनी घाट्यात आली, ह्याच्याकडे मोदी साहेबांनी लक्ष देणं, कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत.
ह्याच्याकडे गंभीरीने लक्ष देणं त्यांचं काम आहे. तर जितकं बघितलं तर असं ते एका जिल्ह्यात जर 3-3 हजार 5-5 7-7 हजार कोटी रुपये जर घोटाळे असतील तर पूर्ण भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किती घोटाळे असतील ह्याच्याकडे मोदी साहेबांनी आणि दुसऱ्यांनी लक्ष देण्याचं लय गरजेचं काम आहे. आता सध्या बघायला गेलं तर BSNLचे सिम कार्ड कुठलाही प्रकारचं सगळं बंद असल्यामुळं कुणीही माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि सिम कार्ड कोणी खरेदी करीत नाही. थोड्या दिवसामध्ये तुम्हाला जर असं जर घडत गेलं तर BSNL कंपनी एक रिलायन्स कंपनीला विकल्या जाईल, नाही तर टाटा कंपनीला विकल्या जाईल असंच पण ऐकायला येतं. नमस्कार, ESP TV न्यूजमध्ये आपलं सरळ स्वागत करतो. मी संपादक सदाशिव पवार.